भारतीय नवरात्र निमित्ताने पेन एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब मेने महाविद्यालयामध्ये गेल्या 6 वर्षापासून एक नवीन उपक्रम आम्ही चालू केला. विद्येचा जागर या स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. मात्र असं करत असताना कुठलाही विषय त्याला अस्पर्श ठेवलेला नाही. विद्यार्थी आणि समाज यांच्या दृष्टिकोनातून जो विषय त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, मग तो साहित्य असेल, कला असेल, क्रीडा असेल, मानसिक आरोग्य असेल, किंबहुना त्यांच्या जगण्याला स्पर्श करणारे सगळ्या विषयांचे उत्तमोत्तम व्याख्या ते बोलवून असा विषय मुलांपर्यंत पोहोचणं आणि त्यांचं विद्यार्थी जीवन अधिकाधिक समृद्ध करणं हा शारदीय व्याख्यानमालेचा मूळ हेतू आहे. काल माझं व्याख्यान असल्यामुळे प्रास्ताविकाची भाग जो होता तो थोडा मला करता आला नाही. त्यामुळे आज मनोगत आहे. उद्यापासून थेट परिचय पाहुण्यांचा आणि व्याख्यान होणार. ह्या मालिकेमध्ये आम्ही अशी काळजी घेतलेली आहे की वेगवेगळ्या विषयांचे व्याख्याते त्यांच्या त्यांच्या विषयातील तज्ज्ञ असतील आणि ते आपला विषय वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून मांडतील. अपेक्षा अशीच आहे की आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या बरोबरीने पेणमधील इतर ठिकाणचे जे लोक आहेत किंवा आता या आभासी गोष्टीमुळे इंटरनेटमुळे जगातील कोणीही ज्याला ही लिंक आपण पाठवू शकलो आहे किंवा ज्याला मिळाली आहे त्या सगळ्यांना याचा लाभ घेता येईल आणि विद्यार्थ्यांनी याच्यातून पुढे त्यांच्या जीवनामध्ये जे काही त्यांना करायचं आहे त्यासाठी या सगळ्या कौशल्याचा ज्ञानाचा फायदा करून घ्यावा, जेणेकरून समाजामध्ये भाऊसाहेब मेने महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून आपण जाताना काही विशिष्ट कौशल्य आपल्या अंगी असतील तर आपला समाज, पर्यायाने देश समृद्ध होईल. अजून एकच गोष्ट सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. नुसती शारदीय व्याख्यान मला करून आम्ही थांबलो नाही, तर मागच्या शिक्षकांच्या बैठकीमध्ये आम्ही प्रस्ताव असा मांडला की 75 वर्ष आपल्या भारतीय स्वातंत्र्याला पूर्ण झालेली आहेत. आजादी की 75 साल किंवा काही वेळेला त्याचा अमृत महोत्सव म्हणायचं का हिरक महोत्सव म्हणायचं याच्यावर नाही गोंधळ आहे. पण तो कुठलाही असू द्या, पण 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत स्वातंत्र्याला. या स्वातंत्र्याच्या 75 वर्षा निमित्ताने आम्ही महाविद्यालयातर्फे 75 वेगवेगळे कार्यक्रम, प्रोजेक्ट्स राबवणार आहोत, जेणेकरून 75 कार्यक्रमांनी समाजातील वेगवेगळ्या थरांमध्ये आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज असतील, कुठल्या एखाद्या स्थळाची सफाई असेल, एखाद्या कार्यक्रमाची माहिती देणं असेल, कचरा निर्मूलन असेल, आरोग्य असेल, मानसिक आरोग्य असेल, तपासणी शिबिर असेल, छोटे छोटे उपक्रम मुलांनी, शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राबवलेले असतील. असे 75 उपक्रम आम्ही या वर्षामध्ये 2021 ते 15 ऑगस्ट 2022 या वर्षामध्ये करायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा कार्यक्रम जो आहे तो 15 ऑगस्ट 2022 आम्ही करणार आहोत. मला वाटतं हा सगळा संकल्प आणि हे सगळं ठरवणं आहे हे आमच्या सगळ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, पालक यांच्या सहकार्याने शक्य आहे आणि समाजातील सर्व थरातील लोकांनी याला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. वेळोवेळी अजूनही पुढे देतील अशी मला निश्चित आशा आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला मनोगत व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल सांस्कृतिक समिती आणि शारदीय नवरात्रोत्सवानिमित्ताने व्याख्यानमाला आयोजनाची समिती यांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण मनोगतात व्यक्त केल्याप्रमाणे खरंच आपण सगळ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने 75 कार्यक्रमाचं आयोजन करूया आणि जसे शारदीय व्याख्यानमालेला सगळ्यांचं आपल्याला सहकार्य आहे तसंच याही गोष्टीसाठी नक्की मिळेल असा विश्वास मी इथं व्यक्त करते आणि पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर आमच्या समितीचे सदस्य माननीय के डी पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्याता सौ श्रुती बोंद्रे मॅडम यांची थोडक्यात ओळख करून द्यावी. ओके, धन्यवाद मॅडम. सर्वात प्रथम मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सौ श्रुती संतोष बोंद्रे मॅडम यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे आपल्यासमोर. मॅडमचं शिक्षण आहे BA सायकोलॉजी आणि BEd केलेलं आहे. 22 वर्ष त्या वर्ग शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
तसेच त्या वेगवेगळ्या विषयांवरती कीर्तन तसेच प्रवचन देतात. उदाहरणं सांगायची झालीच तर समकालीन व्यक्तिमत्व किंवा त्या व्यक्तिमत्वांचे आदर्श त्यांनी कीर्तनातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ सुधा मूर्ती, साधनाताई आमटे, विश्वास नांगरे पाटील, थिमक्का इत्यादी विषयांवरती त्यांची कीर्तनं आणि प्रवचनं झालेली आहेत. तसेच त्या इतर सुद्धा विषयांवरती व्याख्यानं देत असतात. पालकांसाठी एक खास रुजवात नावाची कार्यशाळा त्या चालवतात. शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा त्या घेत असतात. लहान मुलांसाठी विविध प्रकारची शिबिरं त्यांनी आयोजित केलेली आहेत. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी कथाकथन, कवितांवर आधारित कार्यक्रम तसेच उगवती हा कथासंग्रह प्रकाशित केलेला आहे. जीव व प्लॅन या 2 शॉर्ट फिल्मचे कथालेखन व संवाद लेखन, गीत लेखन आणि संगीतबद्ध केलेलं आहे त्यांनी. विविध ललित बंधांचे आकाशवाणी मुंबईवर त्यांनी सादरीकरण केलेलं आहे व सध्या माध्यमातून विविध विषय हाताळण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. असं एक आपण म्हणूया अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्याला शारदीय व्याख्यानमालेमध्ये आजच्या ग्रेट, ग्रेटर आणि ग्रेटेस्ट या विषयावर व्याख्यात्या म्हणून त्या लाभलेल्या आहेत. तर निश्चितच त्यांच्या पुढील व्याख्यानातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतर काही पैलू आपल्याला दिसून येतील. मी फार काही वेळ घेत नाही आणि ओव्हर टू खाडीलकर मॅडम पुन्हा एकदा. धन्यवाद पाटील सर. अगदी पाहुण्यांचा परिचय म्हणलं तर थोडाच परिचय आपल्याला करावा लागतो वेळेअभावी, परंतु सर तुम्ही म्हणाला तसं मॅडमच्या व्याख्यानातनं अजून त्यांचे विचार आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू खरंच आपल्याला समजतील आणि आपण त्यासाठी खरंच उत्सुक आहोत. तर मी आता आमच्या व्याख्यात्या श्रुती बोंद्रे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. धन्यवाद खाडीलकर मॅडम. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो येतोय. येतोय. भाऊसाहेब नेने महाविद्यालय पेण आयोजित आजच्या शारदीय नवरात्रोत्सवाचं हे दुसरं पुष्प मला गुंफण्याची सुसंधी आपण प्राप्त करून दिलीत. याबद्दल प्राचार्य श्री धारप सर आणि आपला सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. कारण सध्या असं झालंय ना की आपला उपासच खूप झालाय. म्हणजे जवळजवळ 1.5-2 वर्ष आपला ना अभिरुचीच्या दृष्टीने बघितलं तर खूप मोठी उपासमार आपली झाली आणि त्यानंतर आता हळूहळू एक एक बंध सैल होताना अजूनही आपण काळजी घेत ऑनलाईन का होईना पण हे कार्यक्रम सुरू झालेत आणि आम्ही बऱ्यापैकी ऐकून आहोत की पेणचं महाविद्यालय हे मुलांची अभिरुची वृद्धिंगत करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे आणि आम्ही त्याचा अनुभव स्वतः सुद्धा घेतलेला आहे 1-2 वर्ष. तर यासाठी खरंच आपले सर्वांचे आणि आपल्या प्रयत्नांना सुद्धा दाद द्यायला पाहिजे. त्यासाठी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि आजचं पुष्प गुंफायला मी सुरुवात करते आहे. आजचा विषय आपण असा घेतला होता की ग्रेट, ग्रेटर आणि ग्रेटेस्ट. म्हणजे कदाचित असं वाटलं असेल अरे ह्याचा अर्थ काय नक्की, ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट म्हणजे समजायचं काय नक्की आपण. पण मला असं वाटलं की ते थोडंसं गुपितच राहू द्यावं कारण तो विषय तशा अर्थाने एकदम उलगडू नये असं मनापासून वाटलं म्हणून हे शीर्षक आजच्या व्याख्यानासाठी दिलं होतं. जास्त वेळ न घेता विषयाला सुरुवात करूया. सुरुवातीला एक छानशी कथा मला सांगावीशी वाटते की ज्या अनुषंगाने मी विषयापर्यंत लवकर पोहोचेन. एकदा एका गुरूंनी एका माणसाला सांगितलं की बाबा रे अजून 10 दिवसांनी तुझा मृत्यू आहे आणि तो अटळ आहे. एवढा ऐकल्यावर तो माणूस अतिशय अस्वस्थ झाला आणि त्याला खूप भीती वाटली की अरे बापरे 10 दिवस फक्त आपलं आयुष्य उरलंय, आता काय करायचं. आणि आतापर्यंत केलेल्या सगळ्या चुकांचं परिमार्जन कुठेतरी त्याने 10 दिवसात सुरू केलं. सगळी संपत्ती व्यवस्थित वाटली मुलांमध्ये, सगळ्यांना समाधानी केलं आणि ज्यांच्यासाठी त्याने काही वेगळे प्रयत्न केले होते, काही वेगळ्या याने वागला होता तो माणूस की कुणाशी वाईट वागला असेल, कुणाशी भांडणं झाली असतील, काही वादंग असतील, ते सगळे त्यांनी मिटवले. सगळ्यांशी व्यवस्थित वागणं सुरू केलं आणि सगळ्यांचा निरोप आदल्या दिवशी त्याने घेतला. दुसऱ्या दिवशी अंथरुणातून उठताना सकाळी त्याच्या मनात आलं की आजचा हा आपला शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर 12 वाजेपर्यंत रात्री जवळपास त्याने वाट बघितली पण त्याला काही मृत्यू आलाच नाही आणि त्याला अतिशय आनंद झाला की अरे आपण तरी जिवंत आहोत.
आणि तो धावत रात्री 12 नंतरच गुरूंकडे गेला आणि म्हणाला की गुरु, तुम्ही मला सांगितलं होतं की तू 10व्या दिवशी मरशील, मी तर जिवंत आहे अजूनही, असं कसं शक्य आहे? तेव्हा ते गुरु म्हणाले की तुला तुझ्या वागण्याची थोडीशी एक सिंहावलोकन करायची संधी मिळावी, यासाठी मी तुला हे सांगितलं होतं. म्हणजे अगदी ही कथा आपण दंतकथा आहे असं म्हणूया, पण यातून एक लक्षात येतं की आपल्या जीवनाचं मूल्य खचितच मोठं आहे आणि ते आपण जाणून घेणं फार आवश्यक आहे. मग ह्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण आज वेगवेगळ्या विषयांवर बोलतो ना, की चला नवरात्रीचे 9 दिवस आहेत, मग 9 रंगांचे कपडे घालायचे आहेत, याच्यावर आपल्या चर्चांना उधाण येतं. किंवा आता आर्यन खानला अटक झाली, मग त्याचे वडील कसे त्यात दोषी आहेत, त्याची आई कशी त्यात दोषी आहे, ह्याच्यावर बाष्कळ चर्चा करण्यामध्ये आपला वेळ फुकट जातोय. किंवा आजचं राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याबाबत आपली टिप्पणी सुरू राहते. निवडणुका पुढे आल्यानंतर आपण ठरवून टाकतो, एकमेकांना सांगतो की बाबा रे, मी तर यावर्षी नोटाचाच माझा एक आहे हक्क, तो बजावणार आहे किंवा मी मतदान करणारच नाहीये. या सगळ्या गोष्टींच्या मागे थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की ह्या गोष्टींना खूपच दुय्यम किंवा तिय्यम दर्जाच्या ठरतात जेव्हा आपण आपल्या पाठाबद्दल विचार करणं सोडून देतो. एक म्हण आहे मराठीमध्ये की आपला जेवणाचं ताट द्यावं, पण आपल्या राहण्याचा किंवा बसण्याचा पाठ देऊ नये, अशी ही मराठीतली म्हण आहे. ती आज इथे फार उपयुक्त वाटते की आज आपण आपला पाठ नक्की कुणाला दिलाय हा थोडासा विचार करावा, या अनुषंगाने आजचा विषय घेतलेला आहे. बघा, जगामध्ये ना 3 प्रकारची माणसं असतात. त्यातली 85% माणसं असतात ना, ती नुसतीच बडबड करणारी असतात, बाष्कळ चर्चा करणारी असतात, ज्याला स्पष्ट मराठीत वांझोटी चर्चा असं म्हटलं जातं, की ज्याचं फलित काहीच नसतं. अशा प्रकारे बडबड करणारी 85% माणसं आहेत. 10% माणसं अशी आहेत की जी ह्यावर थोडा तरी विचार करतात आणि 5% माणसं अशी आहेत की जी प्रत्यक्ष कृती करतात आणि या विचारांना कुठेतरी आणखीन पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. तर ही 5% लोक खूप महत्वाची असतात आणि ह्या 5%मधल्या 2 व्यक्तिमत्वांचा आज विचार करावा असं मला फार मनापासून वाटलं. अर्थात नवरात्र सुरू आहे, त्यामुळे स्त्री व्यक्तिमत्व घेण्याचा मोह मलाही आवरला नाही, पण ह्या स्त्री व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या अतिशय महत्वाची शिकवण आपल्याला देणाऱ्या आहेत. आणि असं म्हटलं जातं की एखादी स्त्री जेव्हा काही शिकवायला पुढे निघते, पदर घट्ट करकचून बांधते, त्यावेळेला तिच्याकडून येणारी शिकवण ही लाख मोलाची असते आणि त्यामुळे ती अनेकांपर्यंत पोहोचत असते. म्हणून आज 2 व्यक्तिमत्वांचा आपण थोडासा आढावा घेणार आहोत. एका तासात आपल्याला हे सगळंच पूर्ण करायचंय, पण ही 2 व्यक्तिमत्व आपल्यासाठी फार महत्वाची आहेत. या 2 व्यक्तिमत्वांचा विचार करताना माझ्या एक असं मनात आलं की माऊलींचं जे पसायदान आहे, त्या पसायदानाचा कुठेतरी विचार या दोघींच्या कार्यातून आपल्याला उमटलेला दिसतो. या पसायदानाचा हुंकार कुठेतरी उमटलेला दिसतो. म्हणून पसायदानाची जी सुरुवात आहे, आता विश्वात्मके देवे तेणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. पसायदान ही विश्वाची प्रार्थना आहे. म्हणजे मीच्या बाहेर पडून अख्ख्या विश्वाचा विचार करणं, हे पसायदानाची मूळ बेसिक आपण म्हणूया मांडणी ही आहे की माऊलींनी आपल्या स्वतःसाठी काहीही न मागता विश्वासाठी जी प्रार्थना केलेली आहे ती फार महत्वाची आहे आणि त्या पदचिन्हांवर चालणाऱ्या या दोघी आहेत असं मला फार मनापासून वाटतं. आपण जास्त वेळ न घालवता पहिल्या व्यक्तिमत्वाकडे वळूया. विश्वाची प्रार्थना आहे, विश्वाचा विचार आहे, तर आपण आज पहिलं व्यक्तिमत्व हे युरोप मधलं घेतो आहोत. युरोपमध्ये स्वीडन या देशात जन्माला आलेल्या एका मुलीचं आज आपल्याला थोडक्यात वर्णन म्हणा, तिचं कार्य बघायचं आहे. स्वांते आणि मलेना थुनबर्ग यांची ही कन्या, जिचं नाव ग्रेटा, म्हणजे जिच्या नावातच ग्रेटनेस लपलेला आहे, अशी ग्रेटा थुनबर्ग. आपण नक्कीच ह्या मुलीचं नाव ऐकलेलं असेल, कधी तिच्याबद्दल काही वाचलं असेल, पण आज थोडंसं खोलात जाऊन तिच्यावर आपण विचार करूया, तिच्या मतांचा थोडासा आपण पडताळा घेण्याचा प्रयत्न करूया. ग्रेटा थुनबर्ग स्वीडनमध्ये जन्माला आली आणि मला ती जास्त भाग्यवान अशासाठी वाटते की ती स्वीडन सारख्या देशात जन्माला आल्यामुळे
तिच्या मनाची बांधणी अतिशय उत्तम प्रकारे केली गेली. आपण आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीला खूप दूषणं देतोय, पण जेव्हा स्वीडनची शिक्षण पद्धती आपण डोळ्यासमोर ठेवतो तेव्हा लक्षात येतं की स्वीडनच्या शिक्षण पद्धतीने माणसाला, स्वतःला, कुटुंबाला, समाजाला आणि देशाला सजग करण्याचं एक मोठं आव्हान पेललेलं आहे. ही शिक्षण पद्धती माणसातला माणूस जागा करण्याचं फार मोठं कार्य करते. काय ह्याचं कारण सुद्धा मी आपल्याला सांगते. इयत्ता 3री मध्ये जेव्हा ग्रेटा होती, वय वर्ष फक्त 8च असेल, 7 ते 8 वर्ष, याहून जास्त नाहीच. ह्या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये तिने वर्गामध्ये 2 महत्वाचे शब्द तिच्या बाईंकडून ऐकले आणि ते शब्द होते हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ. मला नाही वाटत की आपल्या इथल्या शाळांमध्ये इतक्या लहान वयात मुलांच्या कानावर हे शब्द पडत असतील. यासाठी मला स्वीडनची शिक्षण पद्धती जास्त उपयुक्त वाटते. माणसाच्या बांधणीमध्ये फार मोठा वाटा आहे त्याचा. तर तिने शाळेमध्ये हे नाव ऐकलं, ही 2 शब्द ऐकले आणि विचार करायला लागली. बाई एक एक गोष्ट त्यांना सांगत होत्या की जागतिक तापमान वाढ होण्याची कारणं काय आहेत, हवामान बदल का होतो आहे, या सगळ्याची कारणं तिने शांतपणे ऐकली. कारणं अर्थातच आपल्याला माहिती आहे की वादळ, वणवे ह्या सगळ्यातून जागतिक तापमान वाढ होते. तितक्याच बरोबरीने आपल्याकडे होणारं जे प्रदूषण आहे त्यातून, कारखान्यांच्या असेल, वाहनांच्या असेल, या सगळ्या प्रदूषणांमधून भयंकर प्रकारे कर्बवायू हा उत्सर्जित केला जातो आणि त्यामुळे जागतिक तापमान वाढ होते. हे तिने तिच्या इवल्याशा कानाने ऐकलं आणि ते आपल्या मेंदूवर ठसवलं. यानंतर तिने बाईंकडून उपाय सुद्धा ऐकले आणि त्याचं अगदी काटेकोर पालन तिने आपल्या घरी सुरू केलं. वीज जपून वापरा, पाण्याचा जपून वापर करा, कागदाचा पुनर्वापर करा, प्लास्टिक कमीत कमी वापरा, जितकं शक्य आहे तितकं पायी प्रवास करा, सायकलने प्रवास करा. हे सगळेच्या सगळे नियम, सगळेच्या सगळे उपाय ती अगदी मनापासून आपल्या घरामध्ये स्वतःही करत होती आणि आपल्या घरातल्यांनाही सांगत होती. हे करता 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 11 वर्षाची ग्रेटा झाली आणि त्याच वेळेला स्वीडनमधल्या एका जंगलामध्ये भयंकर वणवा पेटला होता आणि त्या वणव्यामध्ये जवळपास 25,000 हेक्टर जंगल जळून खाक झालं होतं. इतका भयंकर वणवा आणि त्या वणव्याने अक्षरशः तापमान वाढ म्हणजे कमालीची झाली होती. अक्षरशः आकाशामध्ये काळे काळे ढग भरून राहिलेले होते. अनेक दिवसांपर्यंत हे झालं होतं आणि ह्या सगळ्या बातम्या सतत मीडियावर येत गेल्याने ती अतिशय अस्वस्थ झाली आणि तिला अस्वस्थ करणारा एकच प्रश्न सतत तिच्या मनावर उमटत होता की एवढं सगळं होतंय तरी सुद्धा सगळे इतके शांत का, इतके शांत का आहेत सगळे, कुणीच त्याच्यावर उपाय शोधायचा काहीच प्रयत्न का करत नाहीये. या विचाराने ती मनातल्या मनात खंगत गेली. मनातलं खंगणं आणि शरीराचं खंगणं यात खूप फरक आहे. ती मनाने खंगल्यामुळे तिच्या अन्नावर परिणाम झाला, अन्न पाणी कमी झालं, वजन कमी झालं. अचानक तिच्यात झालेले हे बदल फार भयावह होते. तिच्या आई वडिलांना समजेनासं झालं काय करावं, कारण ती आता फक्त घरातल्यांशी बोलत होती, बाहेरच्यांशी पूर्णपणे संवाद थांबलेला होता. ती अतिशय स्वतःमध्येच रमून गेली होती. रमणं म्हणता येणार नाही त्याला, पण ती स्वतःलाही दूषणं देत होती, समाजालाही दूषणं देत होती आणि तिला अक्षरशः सैरभैर व्हायला झालं होतं. काय करावं कळत नव्हतं. आणि अशातच एक दिवशी स्वांते आणि मलेना या दोघांनी निर्णय घेतला की तिला आपण डॉक्टरांकडे घेऊन जायचं, कारण प्रत्येक ठिकाणी शारीरिक रोगच असतो असं नसतं, काही ठिकाणी मानसिक रोगांसाठी सुद्धा इलाज महत्वाचा असतो. मला कोण जॉईन झालं कळतच नाही माझ्या ते. आणि त्यानंतर स्वांते आणि मलेना तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. जेव्हा डॉक्टरांकडे घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी तिला झालेल्या रोगाचं निदान केलं, ॲस्पर्जर्स सिंड्रोम. ॲस्पर्जर्स सिंड्रोम हा एक प्रकारचा मनोविकार आहे, ज्याला आपण ऑटिझम नाही म्हणू शकत. ऑटिझम म्हणजे आत्ममग्नता, त्याचाच हा जुळं भावंड असं म्हणायला हरकत नाही. पण ॲस्पर्जर्स सिंड्रोम मध्ये माणूस एककल्ली विचाराने वागायला लागतो, एकच विचार सातत्याने मनात यायला लागतो आणि त्यातनं नैराश्य भावना बळावली जाते. तर ह्या सगळ्यातून तिचं निदान तर झालं. ॲस्पर्जर्स सिंड्रोम नावाचा मानसिक रोग ग्रेटाला झालेला आहे, पण त्याने स्वांते आणि मलेना दोघंही खचले नव्हते, हे विशेष आहे.
ते खचले नाही. त्यांनी एक पक्क केलं की तिच्या मनात जे आहे त्याच्याशी आपण थेट भिडायचं, तिला काय म्हणायचंय ते विचारून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपण आपल्यात बदल करायचे. आई वडिलांनी घेतलेला हा फार मोठा आणि अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय होता. त्यांच्या दुर्दैवाने त्यांची धाकटी मुलगी होती बीटा, ती सुद्धा काहीशी याच प्रकारातली होती, फक्त ती हायपर ऍक्टिव्ह होती. आणि ग्रेटाचा जो मानसिक विकार होता तो थोडासा आत्ममग्नतेकडे झुकणारा होता. पण त्यांनी त्याप्रमाणे तिच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या लक्षात आलं की तिला या पर्यावरण विनाशाच्या विचाराने प्रचंड अस्वस्थता आलेली आहे आणि त्यातून तिला बाहेर पडायचंय. त्यासाठी तिने बोलणं फार महत्वाचं आहे. ती जेवढी मोकळेपणाने बोलत जाईल लोकांशी तेवढा तिच्या मनावरचा ताण कमी होईल असं त्यांना कुठेतरी वाटलं. आणि त्यांनी तिला सांगितलं की तू बाई बोलत जा, तू तुझ्या मैत्रिणींशी बोल, तुझ्या बाईंशी बोल, पण तू मोकळी हो. आणि अशातच 2018 मध्ये 2017च्या ऑक्टोबर मध्ये अशी घटना घडली अमेरिकेमध्ये की एका तरुण मुलाने अचानक बेधुंद गोळीबार करून त्याच्याकडून 17 लहान मुलांचा जीव घेतला गेला होता. आणि यावर अमेरिकेतल्या अनेक लहान मुलांनी उठून उपोषण केलं होतं आणि खूप मोठी चळवळीचं रूप असं त्याला प्राप्त झालं होतं. तेव्हा ग्रेटाच्या मनात ही एक गोष्ट चमकली की आपण जर का अशा प्रकारे थेट प्रश्न विचारला जाऊन तर कदाचित आपल्याला ह्या सगळ्याची उत्तरं मिळू शकतील. आणि तिने ठरवलं की 2017च्या ऑक्टोबर मध्ये एक शुक्रवार तिने निवडला आणि त्या शुक्रवारी ती संसदेच्या बाहेर जाऊन बसणार असं तिने आपल्या आई वडिलांना सांगितलं. आई वडील म्हणाले हे काही बरोबर नाहीये, आपण साधी सामान्य वर्गीय माणसं आहोत, आपण अशा प्रकारे थेट सत्ताधीशांना प्रश्न करणं हे थोडस वेडेपणाचं ठरेल, त्यात तू इतकी लहान आहेस, तू अशा प्रकारे काही करू नकोस. तिला पूर्ण सगळ्याची जाणीव करून दिली तरी सुद्धा ती तयार नव्हती. त्यांनीच तिला सांगितलं की तू मित्रमैत्रिणींशी बोल, तुला साथ द्यायला ते येत आहेत का बघ. पण अर्थातच मित्रमैत्रिणी ह्या गोष्टीला तयार नव्हती. तेव्हा ग्रेटाने ठामपणे आपल्या आई वडिलांना सांगितलं की कोणी येवो किंवा न येवो, मी एकटी जाणारच आहे. मी संसदेच्या बाहेर जाऊन निदर्शनं करणार, मी उपोषण करणार, मी त्यांना माझा मुद्दा लक्षात आणून देणारच. तेव्हा मात्र दोघा आई वडिलांनी तिला एवढंच सांगितलं की हरकत नाही, तू जा, पण तुला सगळ्या परिणामांची कल्पना आहे, जे काही होईल त्याला जबाबदार तू एकटी असशील. ही जबाबदारी सुद्धा तिला दाखवली आणि त्या सगळ्या ह्याच्याही वर जाऊन तिने सगळ्याला होकार दिला, जे होईल त्याला तोंड द्यायची माझी तयारी आहे, पण मी जाणार आहे. काय साहित्य घेतलं तिने बरोबर? ग्रेटाने स्वतः बरोबर आपलं शाळेचं दप्तर घेतलं, एक मोठा फलक रंगवून घेतला ज्याच्यावर तिने लिहिलं होतं की स्कूल स्ट्राईक फॉर क्लायमेट, स्कूल स्ट्राईक फॉर क्लायमेट असं तिने मोठ्या अक्षरात लिहून घेतलं. फलक आपल्या सोबत घेतला, आपला डबा घेतला, पाण्याची बाटली घेतली आणि ती थेट संसदेमध्ये जाऊन बसली. संसद स्टॉकहोम या स्वीडनच्या राजधानीमध्ये होती आणि तिथे ती जाऊन संसदेच्या बाहेरच्या पायरीवर शांतपणे तो बोर्ड ठेवून बसून राहिली. लोकांना थोडंसं अर्थातच आश्चर्यकारक होतं की एवढीशी लहान मुलगी, इयत्ता 9वीत होती तेव्हा ती फक्त, इतकी लहान मुलगी अशा प्रकारे निदर्शन करते, हा काय प्रकारे? स्कूल स्ट्राईक फॉर क्लायमेट. स्वीडनमध्ये शाळा बुडवणं हा एक प्रकारचा गुन्हा मानला जातो बरं का. आणि असा गुन्हा तिने करून शाळा बुडवून अशा प्रकारे एक निदर्शनाचाच प्रकार करणं हे थोडस काही लोकांना खटकलं, काहींना कौतुक वाटलं, काहींना थोडंसं आश्चर्य वाटलं. येणारे जाणारे तिचा फोटो घेत होते, तिच्याशी कुणी बोलत नव्हतं, पण तिचा तो बोर्ड वाचत होते. तिने शेजारी एक टिपण ठेवलं होतं, ते वाचत होते. त्या टिपणामध्ये तिने एवढंच लिहिलं होतं की तुम्ही सगळे सत्ताधीश आहात आणि तुमच्यावर आमचं भविष्य अवलंबून आहे, तुम्हाला आमचा काही विचार आहे का? अशा प्रकारे तिने रोखठोक प्रश्न 4-5 लिहून ठेवले होते. येणारे जाणारे ते प्रश्न वाचत होते, कुणी नाक मुरडत होते, कुणी हसत, काहींना कौतुक वाटून तिच्याजवळ 2 मिनिटं बसत होते, प्रश्न विचारत होते. एक दिवस पूर्ण असाच पार पडला, तिला कुठूनही काहीही प्रतिक्रिया, प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी परत ती संसदेच्या बाहेर जाऊन बसली. मी जा ना, का बसता येते, मला टेन्शन, सॉरी, व्हेरी सॉरी.
आणि मग काय झालं, ती जेव्हा दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन बसली त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की आता आपल्या बाजूने येणारी लोक ही आपल्याला काहीतरी विचारू बघतायत. आणि एक शिक्षक तिथे असे होते जे तिथे आले आणि त्यांनी तिला हळूच विचारलं, बेटा तू काय करतेस नक्की, तुला कळतंय तुझ्या ह्या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत? ती म्हणाली, हो मला पूर्ण जाणीव आहे मी काय करते, पण मला सत्ताधीशांशी संवाद साधायचा. ते म्हणाले हरकत नाही, मी तुझ्या बरोबर बसायला तयार आहे. ते तिच्या बरोबर बसले. त्यांनी काही ठिकाणी लोकांना थांबून अडवून सांगायचा प्रयत्न केला की ही मुलगी पर्यावरणासाठी काही करायचा प्रयत्न करते, आपण तिला दाद द्यायला पाहिजे, आपण तिला साथ द्यायला पाहिजे. एवढं ऐकलं मात्र बरीचशी लोक तिथे आली आणि त्यांनी आता मात्र तिला थोडासा आग्रह केला की तू भाषण कर. तिने अडखळत्या शब्दात कसं बसं भाषण केलं, पण तिला लक्षात येत होतं की आपल्याला नीट बोलता येत नाहीये. असू दे हरकत नाही, पण तरी सुद्धा माझे मुद्दे मी नीट मांडणार आहे, मला संसदेत जाऊन भाषण करायचंय. अर्थात तेव्हा तिला कुणीही संधी दिली नव्हती, पण फेसबुक आणि ट्विटरवर मात्र तिच्यासाठी 20,000च्या वर जवळपास लाईक्स पडले होते आणि तिचं नाव आता हळूहळू जगामध्ये गाजायला लागलं होतं. लोकांना लक्षात आलं की ग्रेटा थुनबर्ग ही कोणी साधी मुलगी नाहीच आहे. तिच्या मनातल्या भावना ती अतिशय सच्चेपणाने लोकांसमोर मांडू बघते आणि तो सच्चेपणा तिला निसर्गाने दिलेला आहे. जेव्हा आपण निसर्गाच्या जवळ असतो, जेव्हा आपण निसर्गाबद्दल काही विचार करत असतो, आपोआपच आपल्यामधला कृत्रिमपणा हा गळून पडत असतो. हा सगळा सच्चेपणा तिच्या चेहऱ्यात भरलेला आहे, तिच्या विचारांमध्ये सुद्धा भरलेला आहे. फार महत्वाची गोष्ट लोकांच्या लक्षात आली होती, पण अर्थात ती सत्ताधीशांच्या येणं शक्य नव्हतं. तिला एकच प्रश्न शिक्षकांनी विचारला, तू इतकी लहान आहेस, तुला हा अधिकार कोणी दिला? हे विचारण्याचा अधिकार तुला इतक्या लहान वयात कोणी दिला? तेव्हा तिने हसत एक गोष्ट सगळ्यांना सांगितली की एका गोष्टीमध्ये एक राजा, त्याला कपड्यांचं फार वेड असतं, त्याला चोर लुबाडतात आणि त्याचे आहेत नाहीत ते सगळे कपडे काढून घेतात. तेव्हा विवस्त्र अवस्थेतला राजा रस्त्याने जाताना कुणाचंही धाडस होत नाही बोलायचं की हा राजा विवस्त्र आहे, पण एक लहान मुलच धाडस करू शकतं त्याला सांगायचं की तू कोणत्या अवस्थेमध्ये आहेस. आणि ते धाडस मी करणार आहे, कारण आज वैचारिक विवस्त्रता प्रत्येक सत्ताधीशाची, प्रत्येक भांडवलदाराची आणि प्रत्येक उद्योगपतीची झालेली आहे. ती मला बघवत नाही, मला अस्वस्थ करते. आमचं भविष्य यांच्या हातात असुरक्षित आहे. यासाठी या राजांना मी ते कोणत्या विवस्त्र अवस्थेत आहेत हे कडकडून हा सवाल विचारणारच आहे. हा फार महत्वाचा मुद्दा तिने पटवून दिला लोकांना. तेव्हा मात्र तिला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि हळूहळू तिची कीर्ती जगभरात वाढायला लागली. एक फार महत्वाची गोष्ट अशी झाली की तिला आता ना आमंत्रण यायला लागली वेगवेगळ्या ठिकाणहून, वेगवेगळ्या परिषदांसाठी. मी एक 2-4 नावं फक्त वाचते. महत्वाचा मुद्दा आहे की ती काय मांडत होती त्या भाषणांमध्ये हे मी नंतर सांगते, पण ही नावं मुद्दाम ऐकण्यासाठी सारखी आहेत म्हणून मी 2-3च नावं निवडलेत, कारण ती अनेक ठिकाणी भाषणं देऊन आलेली आहे आतापर्यंत आणि सुरूच आहेत अर्थात. पण मी एवढंच सांगेन की 2018 मध्ये पोलंड या ठिकाणी जागतिक हवामान बदल शिखर परिषद होती. तिथे तिला पहिलं आमंत्रण आलं होतं की तू सगळ्या समाजाला संबोधित कर आणि तुझे प्रश्न मांड आणि तू मुक्तपणे मांड. तुला कुणी काहीही विचारू शकत नाही, काहीही करू शकत नाही. तू मुक्तपणे तुझे सवाल मांड आणि त्याची उत्तरं माग. त्यानंतर 2019 मध्ये स्वित्झर्लंड मधल्या दावोस या ठिकाणी जागतिक आर्थिक परिषद झाली होती, जिथे आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी सुद्धा उपस्थित होते. त्या ठिकाणी ग्रेटा 32 तासांचा रेल्वे प्रवास करून गेली होती. बापरे! 32 तासांचा रेल्वे प्रवास एवढ्याचसाठी की विमान हे सगळ्यात जास्त कर्ब उत्सर्जन करणारं वाहन आहे, ते मी वापरणार नाही. सगळे मंत्री जरी हवाई वाहतुकीने आले होते, पण ग्रेटा मात्र 32 तासाचा रेल्वे प्रवास करून तिथे पोहोचलेली होती. याहून वरचढ गोष्ट अशी आहे की 2019च्या सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कला युएनओची एक परिषद झाली होती. तिथे तिला खास आमंत्रण दिलेलं होतं भाषणासाठी. तिकडे मात्र विमान प्रवासाशिवाय गत्यंतरच नव्हतं, पण याही वेळी तिने हट्टाने ठरवलं होतं की मी विमान प्रवास करणार नाही. ती तिच्या स्टॉकहोम पासून लंडन पर्यंत रेल्वेने गेली आणि लंडन पासून न्यूयॉर्क पर्यंत 11 दिवसांचा खडतर नौका प्रवास करून गेली.
विचार करा, एखाद्याला प्रसिद्धी हवी असेल, आजच्या काळात तर ती फार सोपी झाली खरं म्हणायचं तर, आणि प्रसिद्धीच मिळवायची असेल ना, तर कोणी एवढी तोशीच स्वतःला पडू देतच नाही. पण अशा वेळी ही मुलगी 11 दिवसांचा खडतर नौका प्रवास करते. किती भयंकर अवस्थेतनं तिने प्रवास केला, मी नुसतं सांगते आपल्याला. आपल्याला हे खरोखरच शक्य नाहीये करणं. 11 दिवसांमध्ये तिच्या बोटीमध्ये शेगडी नव्हती, दिवस थंडीचे होते. तिने काय प्रकारे स्वतःच्या अन्नाची तजवीज केली असेल, हा नुसता विचारच पुरेसा आहे. त्याच्यानंतर शौचालयाची सोय बोटीत नाही, बादलीचा वापर तिने केलेला आहे. आणि अशा खडतर प्रकारे 11 दिवस ती त्या नौकेत बसून होती. आणि तिथून ती न्यूयॉर्कला जेव्हा पोहोचली तेव्हा तिच्यासाठी आश्चर्याला पारावार राहिला नव्हता, कारण अक्षरशः लाखोंच्या संख्येने तिला भेटण्यासाठी तरुण मुलं मुली, शाळेतली मुलं मुली तिथे हजर होती न्यूयॉर्कच्या पोर्टवर तिला रिसीव्ह करण्यासाठी. कोण ही ग्रेटा? कितवीतली ही ग्रेटा? काय तिचं एवढं महत्व? एक सच्चा विचार माणसाला कुठून कुठे पोहोचवू शकतो, हे खरंच आपल्याला ग्रेटाकडे बघून लक्षात येतं. तिला अक्षरशः लोकांनी उचलून धरलं होतं. 23 सप्टेंबरला कार्यक्रम ठरलेला होता. ही थोडी आधी गेलेली होती तिथे. त्यानंतर 20 सप्टेंबरला जागतिक बंद याच कारणासाठी होता, हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ. त्यावेळेला अक्षरशः कुठून कुठून लोक तिथे आलेली होती आणि तिला केवळ साथ देणं, तिच्या सोबत आम्ही आहोत हे दाखवून देणं, यासाठी लहान बाळाला कडेवर घेतलेली आई इथपासून ते हातात काठी घेतलेल्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनी तिला सपोर्ट केलेला होता. ही फार मोठी जमेची बाजू ग्रेटासाठी होती आणि त्यातून तिचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला होता. हे फार महत्वाचं यासाठी आहे की तुम्ही एखादा विचार जेव्हा मांडता लोकांसमोर, त्याच्यामध्ये किती दम आहे, तो पोकळ आहे का, हा विचार सगळेच जण करतात. आणि जेव्हा ही मुलगी तळमळीने काहीतरी बोलते, आता मी मुद्दाम आपल्याला सांगणार आहे की तिचे मुद्दे कसे आणि का मांडते आहे. खूप महत्वाची गोष्ट ती स्वतः सांगते की मी माझं व्याख्यान स्वतः तयार करते, मी कुणाकडेही मुद्दे लिहून घ्यायला जात नाही. आमच्याकडे ही पद्धत फार साधी आणि सोपी आहे लोकांसाठी. बघा, कुणाला भाषण करायचंय, चला मला लिहून द्या, मग मी छान बोलू शकतो, पण मला लिहिता येत नाही. पण ग्रेटा स्वतः विचार करते. तिचा अभ्यास एवढा जबरदस्त आहे या विषयावरचा की तिने अक्षरशः एक एक कर्ब उत्सर्जनाचं, कर्ब पाऊल खुणा ज्या म्हणतो, कर्ब पदचिन्ह, ती प्रत्येक पदचिन्ह तिने अक्षरशः चाळण केले त्या विषयांची. इतका अभ्यास तिने केलेला आहे. कर्ब पदचिन्ह आपण नक्की जाणून घ्यायला पाहिजे. तिने असं सांगितलंय की प्रत्येक घराघरामध्ये की कर्ब पदचिन्ह काय आहेत त्याचा अभ्यास व्हायला हवा. थोडक्यात सांगते, मांसाहारापासून शाकाहारापर्यंत जाणं हे करणं म्हणजे कर्ब पदचिन्ह कमी कमी करणं आहे. ह्या अशा काही कृती आहेत ज्यामध्ये कर्बाचं उत्सर्जन अधिक प्रमाणात होतं. त्याचा तिने अभ्यास केला, कुठच्या मांसाहारामध्ये जास्त कर्बाचं उत्सर्जन होतं, आणि असा करताना तिला लक्षात आलं, शाकाहारी पूर्ण राहिलं तर कर्ब उत्सर्जन अतिशय कमी प्रमाणात होणार आहे. त्यानंतर दुसरा विचार तिने असा केला की कुठले देश आघाडीवर आहेत कर्ब उत्सर्जनामध्ये, हा फार महत्वाचा मुद्दा होता. आणि त्याचा अभ्यास करताना तिच्या लक्षात आलं की आपला सगळ्यांचा मित्र देश चीन, मुद्दामच मित्र देश म्हटलं, हा चीन या सगळ्यात आघाडीवर आहे. जे जे वाईट त्याच्यात आघाडीवर, कोण तर चीन. तर चीन 27.2% कर्ब उत्सर्जन अख्ख्या जगामध्ये त्याचं सगळ्यात पुढे आहे बरं का. त्याच्यानंतर नंबर लागतो अमेरिकेचा, आणि सगळ्यात 0% कर्ब उत्सर्जन कुठे आहे तर सुदानमध्ये आहे, नॉर्वेमध्ये आहे, बांगलादेशामध्ये आहे. मग तिच्या लक्षात आलं की जे जे देश श्रीमंत आहेत तिथे तिथे अर्थातच कर्ब उत्सर्जनाचं प्रमाण आवाक्याबाहेर गेलेलं आहे, कारण तिथे प्रगती झाली. प्रगती म्हणजे काय तर आपल्या निसर्गाला ओरबाडून खाणं. मला फार बऱ्याचदा आठवण होते, आगगाडी आणि जमीन ही कुसुमाग्रजांची कविता हजारदा अशा वेळी आठवते की आपण किती स्वतःला माज आपल्यामध्ये आलाय की मी निसर्गाच्या पुढे खूप मोठा आहे
आणि यामध्ये आपण विसरून जातो की निसर्गाची सुप्त जादू जी आहे, सुप्त ताकद जी आहे ती अजूनही आपल्याला दिसलेलीच नाहीये. आणि ती दिसायला लागणार आहे केव्हा? ग्रेटा असं सांगते आता अभ्यास करून की 2030 नंतर शास्त्रज्ञांनी हे भाकीत केलंय की जर का जागतिक तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसच्या वर गेली आणि ती 2 पर्यंत जाऊन पोहोचली तर 2030 नंतर काय विनाश होईल हा उघड्या डोळ्यांनी बघत राहणं एवढंच आपल्या हातात राहणार आहे. ही फार भयंकर गोष्ट आहे आणि ही आज आपण प्रत्येकाने पटवून घेणं फार गरजेचं आहे. कारण आजही आपल्याला अनेक इतर विषय फार महत्वाचे वाटतात. या विषयावर उघडपणे आणि तयारीने कुणीच बोलू इच्छित नाही. सगळेजण असंच म्हणतात. मी बऱ्याचदा हा अनुभव घेते. मागे आमच्याकडे दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी ताई आल्या होत्या. आम्ही त्यांचं शिबिर आयोजित केलं होतं. मला वाईट वाटलं की इतकी जाहिरात करून सुद्धा आणि 50 रुपये अगदी कमीत कमी फी ठेवून सुद्धा फक्त 10 माणसं अगदी इच्छेने स्वेच्छेने इथे आलेली होती. मी त्यांना फोन केला की अहो फक्त 10 माणसं आहेत, काय करायचं? दिलीप दादा एवढंच म्हणाले, एक असला तरी मी येणारच आहे. कारण एकात सुद्धा जो बदल होईल तो फार महत्वाचा आहे. हा विचार हीच लोक करू शकतात. आपण नाराज होतो 10च फक्त आणि ते म्हणतात बाप रे 10, एवढा फरक आहे आपल्या विचारसरणीत सुद्धा. तर अशा विचारांना घेऊन आणि ही ज्योत पेटवून ग्रेटा चाललीये, तिच्यासाठी आपण आपल्या परीने जे जे करता येईल ते करणं फार आवश्यक आहे असं वाटलं. म्हणून तिचा विषय मुद्दाम आज यासाठी मांडते. मी तिच्या भाषणांचा मुद्दाम उल्लेख करीन. तिच्या भाषणांमध्ये अर्थातच जागतिक तापमान वाढ हे फार मोठा विषय असतो आणि ती परखडपणे प्रश्न विचारते सगळ्या सत्ताधीशांना. ती बिलकुल घाबरत नाही. तुम्ही तिची भाषणं युट्यूबवर मुद्दाम ऐका. ती परखड प्रश्न विचारते. ती विचारताना तिच्या डोळ्यात सच्च पाणी येतं. तिला हळूवार व्हायला होतं जेव्हा ती सांगते की दिवसाला एकेका दिवसाला 200 प्रजाती पृथ्वीवरून नष्ट होत आहेत. मार्गावर नाही आहेत, नष्टच होत आहेत. हे सांगताना सुद्धा तिला रडायला येतं. म्हणजे अगदी भले तिला तो सिंड्रोम आहे, ती त्याच्यात आहे गुरफटलेली, पण तिचे विचार मात्र खरे आणि प्रामाणिक आहेत आणि तिच्या मनातली पर्यावरणाविषयीची जी कळकळ आहे ती सच्ची आहे. ती आपण नाकारूच शकत नाही. कारण जे तुमच्या मनात असतं तेव्हा तुम्ही मनापासूनच बोलता, ते तुमच्या बरोबर चेहऱ्यावर येतं, तुमच्या ओठांवर येतं, तुमच्या डोळ्यात ते दिसतं. त्याच्यात कुठलाही कृत्रिमपणाचा भाव नाही. अतिशय साधेपणाने ती उभी असते. तिला माहिती आहे की आपण किती प्रसिद्ध झालोय जगामध्ये, पण त्याची अजूनही तिला मस्ती आलेली नाही. हे तिचं विशेष आहे. ती फार पटकन असं बोलून गेली एका भाषणात की CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड जेव्हा वातावरणातला वाढतोय हे आपल्याला समजतंय, तेव्हा आपण COOPERATIVE असं निसर्गाच्या बाबतीत का होत नाही? किती योग्य सवाल आहे हा की CO2 वाढताना आपण निसर्गाशी कोऑपरेट त्याला का करत नाही? निसर्गाची हानी भरून काढणं हे फक्त माणसाच्याच हातात आहे. माणसांनीच ते केलं पाहिजे. ती पूर्णपणे अगदी परखड असा सवाल विचारते सत्ताधीशांना की जर का तुम्ही आम्हाला जन्माला घातलेलं आहे सगळ्या मुलांना, तर आमची सुरक्षितता, आमच्या भविष्याची सुरक्षितता याबद्दल तुम्ही काय तजवीज केली आहे? आणि जर का ती करू शकत नसाल तर उद्याच्या इतिहासातले तुम्ही खलनायक आहात. हे इतकं स्पष्ट बोलणं तेव्हाच जमतं जेव्हा तो विषय पूर्णपणे मनामध्ये मुरलेला असतो. ही फार महत्वाची बाजू आहे ग्रेटाची. त्यामुळे ग्रेटाच्या ह्या प्रयत्नांना आपण खरोखर दाद देणं गरजेचं आहे. तिने फार सुंदर उदाहरण दिलं की आम्ही तुम्हाला इथं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय की कर्ब उत्सर्जन थांबवा, एक 5 वर्ष विश्रांती द्या निसर्गाला, पण कुणीही ऐकत नाही. ऐकलं ते फक्त एका देशाने, नॉर्वे या देशाने, की ज्याने काही काळापुरतं तेल उत्खनन पूर्णपणे थांबवलेलं आहे. किती महत्वाचा निर्णय आहे. नॉर्वे सारख्या छोट्या देशाने हा घ्यावा हे विशेष आहे. नॉर्वे, उरुग्वे या देशांनी ग्रेटाच्या म्हणण्यानुसार वागायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला मी सांगितलं तर आश्चर्य वाटेल
की आज बऱ्याच देशांमध्ये फक्त ग्रेटा सांगते म्हणून 10% रेल्वे प्रवास वाढलेला आहे. ही केवढी तरी जमेची बाजू आहे. आपल्या विचारांना लोकांनी प्रत्यक्षात आणणं, प्रत्यक्ष आचारात आणणं ही खूप मोठी मोलाची गोष्ट आहे, जी ग्रेटाकडून आज होतीये. तिचे विचार लोकांना पटतायत आणि हळूहळू पटतील. ही ज्योत 1तून 2, 2तून 4 अशीच वाढणार आहे. ती वादळासारखी किंवा वणव्यासारखी पसरणार नक्कीच नाहीये. पण आपण सगळ्यांनी जर का हातभार लावला तिच्या या विचाराला, तर आपण 2030 पर्यंतचं कर्ब उत्सर्जन आपापल्या परीने तरी कमीत कमी करण्याचा विचार तरी करू आणि प्रत्यक्षातही आणू, असा विश्वास नक्की वाटतो. तिला एकदा विचारलं होतं असं की तू इतक्या लहान वयात हे असे विचित्र प्रश्न विचारतेस, तुला हा रोग झालाय त्यामुळे तू असं करतेस. डोनाल्ड ट्रम्प यांनी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं, ग्रेटा बेटर यू गो होम, तू घरी जा, तुला विश्रांतीची गरज आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना बिलकुल ही मुलगी आवडली नाही. त्यांचं म्हणणं आहे ती रोगी आहे, तिच्या रोगावर उपचार करा, ती सगळ्यांना उगाचच घाबरवते आहे, प्रत्यक्षात असं काहीच नाहीये असं म्हणत पॅरिसच्या करारातून अमेरिकेने स्वतःचं अंग बाहेर काढून घेतलेलं आहे. त्यांना कुठलाही इंटरेस्ट नाहीये, कारण त्यांना फक्त आणि फक्त पैसा हे एकमेव उद्दिष्ट आहे. भांडवलदारशाही आपल्याला आपली तुंबडी भरणं, आपल्या माणसांची भरणं आणि आपली सत्ता अख्ख्या जगावर प्रस्थापित करणं यासारख्या विचाराने प्रेरित झाल्यामुळे असेल कदाचित ट्रम्प यांनी अंग काढून घेतलं. पण आता बायडन परत एकदा पॅरिस करारात सहभागी होऊ इच्छित आहेत असं आपण ऐकतो आहोत आणि ही चांगली गोष्ट आहे खरंच असं घडत असेल तर. कारण ग्रेटाने त्यांना एकदा आठवण करून दिली की 1991 मध्ये जेव्हा अमेरिका आणि इराक यांच्यात संघर्ष झाला होता, तेव्हा अमेरिकेने इराकवर बॉम्ब हल्ले केले होते आणि त्या बॉम्ब हल्ल्यांचा परिणाम असा झाला की अतिशय वाईट प्रकारे जो धूर निघाला बॉम्ब हल्ल्यांचा, त्याचे ढगच्या ढग सैरावैरा कुठेही पसरत होते. अर्थात ते हवेमध्ये गेल्यामुळे कुठेही पसरत होते. निसर्गाला बंधन कसलंच नाहीये ना सीमांचं, आणि ते तसेच वाहत वाहत हिमालयापर्यंत आले, हिमालयामुळे अडले आणि त्यामुळे इराणकडून निघालेला हा ढग, काळा ढग, त्याने भूतानमध्ये काळा पाऊस पडला. म्हणजे भूतानला ही अकारण झालेली काळ्या पाण्याची शिक्षा असंच म्हणायला पाहिजे. तेव्हा ती असं म्हणते की तुम्ही एकट्याने आपल्यापुरता विचार करू नका आपल्या देशाचा, हे जागतिक संकट आहे, स्थानिक संकट नाही. हा विचार तिने त्या उदाहरणातून पटवून दिला की तुमच्यापुरतं हे मर्यादित आता राहिलेलंच नाहीये, हे अखंड मानव जातीला विघातक असं संकट आहे. तेव्हा प्रत्येक देशाने यावर विचार करायला पाहिजे. फार भयंकर गोष्ट अशी आहे की कर्ब उत्सर्जनात भारत 5व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपणही त्यात सहभागी आहोत व्यवस्थित. म्हणजे आपल्याला किती प्रमाणात स्वतःवर आता बंधनं घालून घ्यायला पाहिजे ही फारच विचार करण्यासारखी गोष्ट आता झालेली आहे. मला वाटतं ग्रेटा ही मुंगी आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी, असं आपल्याला मुक्ताबाई सांगून गेल्यात. ह्या अभंगाचा अर्थ एवढाच आहे की अशक्य कोटीतल्या गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात जेव्हा मनात आपण एखादी इच्छा घट्टपणे धरून ठेवतो आणि प्रामाणिकपणे ती करण्यासाठी 100% प्रयत्न करतो. ग्रेटाचं हे उदाहरण आपल्यासाठी खूप मोलाचं याचसाठी आहे. आता ह्या ग्रेटाने जागतिक पर्यावरण विनाश टाळावा म्हणून जे प्रयत्न केलेत त्याच्यावर भारतातली एक स्त्री शक्ती नकळत जागी झाली. जाणीवपूर्वक जागी झालेली ग्रेटा आहे, पण ही भारतातली जी स्त्री शक्ती आता मी मांडणार आहे ती स्त्री शक्ती नकळत तयार झालेली आहे. तिच्याकडून जे कार्य घडलंय ते आधी नकळत आणि आता मात्र जाणीवपूर्वक घडत आहे. आता ह्या व्यक्तिमत्वाकडे मी आपल्याला घेऊन जाऊ इच्छिते. युरोपमधून थोडंसं आपण भारतात येऊया परत. आणि भारतामध्ये कर्नाटक राज्य आणि कर्नाटक राज्यामध्ये तुमाकूर नावाचा जिल्हा, जिथे एक छोटंसं खेडगाव, जिथे आपली ह्या आजच्या व्याख्यानातली जी स्त्री व्यक्तिमत्व जे आहे ते जन्माला आलं. साल असेल 1911 किंवा 1912. मी सांगायला चुकत नाहीये बरं का, म्हणजे 2011 2012 मला म्हणायचंच नाहीये. 1911 किंवा 1912 यासाठी की पूर्वीच्या लोकांना नक्की साल आठवायचं नाही, नक्की दिवस आठवायचा नाही. तेव्हा तेवढ्या प्रचलित पद्धती नव्हत्या समजून घेण्याच्या.
अतिशय खेड आणि अशा खेड्यामध्ये जन्माला आलेली एक लहान मुलगी, अगदी बाळबोध वळणाची, खेड्यात जन्माला आलेली साधीशी मुलगी, हिने आज काय अफाट कर्तृत्व केलंय हे सांगताना मला खरंच आनंद होतो. त्या मुलीचं, म्हणजे आता ज्यांचं वय 109 किंवा 110 आहे, अशा मुलीचं नाव आहे थिमक्का. थिमक्का यांचं महत्व मी आपल्याला आधी त्यांच्या गोष्टीतून सांगेन आणि मग मी सांगेन नक्कीच की ग्रेटाला पूरक त्यांचं कार्य किती महत्वाचं आहे. आता आपण युट्यूब म्हणा किंवा एकूणच गुगलमुळे सगळ्यांना परिचित झालेल्या थिमक्का असतील, पण नसतील माहिती तर ही माझ्याकडून मला देताना अत्यानंद होतो, कारण थिमक्का ही मला माझ्या आजीसारखीच वाटते. आज थिमक्का 109 110 वर्षाच्या आहेत आणि त्या आजही ठणठणीत आहेत. त्यांची कथा अगदी साधी आहे, जास्त काही ट्विस्ट म्हणावा असं काही आयुष्यात फार नाहीये. अगदी साध्या गरीब घरात जन्माला आलेली मुलगी, लवकर वयात लग्न झालं. चिक्कय्या नावाचा तिचा साथीदार, दोघांचं चांगलं पटत होतं. दोघही अतिशय कष्टाळू होते आणि संसार म्हणजे अक्षरशः दारिद्र्य रेषेखालचा होता. अगदी रोज हातापायाची काय म्हणावं ना गाठ पडावी तसं हातातोंडाची गाठ पडणं सुद्धा मुश्किल, इतकी वाईट अवस्था होती. रोज कष्ट केले तरच भाकरी पदरात पडणार होती. दोघं अत्यंत कष्टाळू होती. कधी शेतावर काम करा, कधी मजूर म्हणून काम करा, कुठेही जा, काहीही करा, पण कष्ट करा आणि कमवा, हे एवढंच त्यांचं दिवसभराचं एक ठरलेलं नैमित्तिक आपण म्हणतो कार्य तसं होतं. रोज कष्ट करायचे, आपला आपला संसार टुकीने चालवत राहायचा. सुखात होती दोघं, खाऊन पिऊन जेमतेम का होईना पण सुखात होती. 5-6 वर्ष झाली पण पदरात मूल नव्हतं. आणि आपल्याला माहितीये की तो काळ म्हटलं तर त्या काळात बाईला किती त्रास होत असेल. त्या काळात बाईला किती त्रास होत असेल की तिला मूल होत नाही, म्हणजे ती जबाबदार आहे अर्थातच. अक्षरशः आसपासची लोक, नातलग, घरातली मंडळी सगळ्यांनी थिमक्काला बोचून काढलं. फार वाईट अवस्था, म्हणजे कौशल्याची जी अवस्था व्हावी ना की तिने आक्रंदून विचारावं की गगन आम्हा विणा वृद्ध नाही का, त्यात जन्मती किती तारका, मग मलाच का, मीच का, माझीच का निवड, यासाठी या वांझपणासाठी माझीच का निवड केली, हा प्रश्न तिला सतत पडायचा. काहीच करू शकत नव्हती. बरेच उपाय केले, मंत्र तंत्र सगळे करून झाले. त्या काळात जे जे शक्य होतं, जे जे आर्थिक दृष्ट्या परवडणारं होतं सगळं करून झालं, पण यश काही आलं नाही. लग्नाला 20 वर्ष झाली. कुणी सुचवलं चिक्कय्याला की बाबा रे तू दुसरं लग्न कर. चिक्कय्या काही तयार नव्हता. दोघांचा संसार त्यांच्या मनाने परत सुरू होता. अचानक एके दिवशी थिमक्काच्या मनात आलं की मूलबाळ तर आपल्याला नाहीये, देवाने नाकारले हरकत नाही, पण मी तशीच राहणार नाही. माझी माया मला कुणावर तरी शिंपडायचीच आहे. बाईचं जे हे स्वप्न असतं ना, आपलं वात्सल्य कुणावर तरी आपल्याला अर्पण करावंसच वाटतं, तीच भावना तिची होती. माझी म्हणाली तक्रार काहीच नाही, निसर्गाकडे नाही, देवाकडे नाही, पण माझी इच्छा पूर्ण व्हायलाच पाहिजे. आणि तिने पहाटे उठल्याबरोबर नवऱ्याला सांगितलं की आज तुम्ही बाहेर पडताना एक लक्षात ठेवा की जंगलाच्या बाजूला जा आणि तिथून 4 तरी वडाची रोपं घेऊन या. चिक्कय्याला जरा आश्चर्य वाटलं, कशासाठी बाई, वडाची रोपं कशाला, मला लावायचेत म्हणाले. बरं म्हणाला, घेऊन आला. 4 रोपं आली. दोघही रस्ते बांधणीच्या कामात त्यावेळेला गुंतलेली होती. तर ती म्हणाली जिथे आपलं काम सुरू आहे आपल्याच गावाजवळ, हुलिकल नावाचं थिमक्कांचं गाव, त्या गावाजवळ आपण आता सुरुवात करूया. रस्त्याच्या 2 बाजूला एक एक झाड, असं करत 2-2 झाडं, 4 झाडं तिने लावली. जवळपास मध्ये एक अर्धा 1 किलोमीटरचं अंतर सोडून वगैरे लावली असतील, कारण वडाचं झाड फोफावतं भरपूर, त्यामुळे त्याला भरपूर जागा पाहिजे. हा तिला अंदाज होता, त्याप्रमाणे ती झाडं लावत गेली. 1, 2, 4, 8, 16, 32 करता करता 385 रोप चिक्कय्या आणि थिमक्का या दोघांनी रस्त्याच्या दुतर्फा लावली. लावतच गेले, रोज लावायची, रोज लावायची. मग पाणी कोणी घालायचं, आपल्याकडे पद्धतीनं झाड लावलं की पाणी घालण्यापुरता फोटो आणि मग नंतर त्या झाडाचं काय होतं आपल्याला माहितीच असतं. पण ह्या दोघांचं विशेष असं होतं की जेवढं शक्य आहे आपल्या इथून बादलीतनं पाणी घेऊन तेवढे किलोमीटर चालायचं, ओतायचं. पुढं पुढं जिथे जिथे पाण्याचे प्रवाह आहेत
तिथून घ्यायचं, तिथल्या झाडांना घालायचं. असं करत करत जवळपास तो सगळा पल्ला मिळून 4 ते 8 किलोमीटरचा टप्पा त्यांनी पूर्ण झाडं लावून व्यापलेला होता. कुणाच्याही लक्षात येणार नाही इतकं साधं काम त्यावेळेला ते होतं. कारण ते दिसतच नव्हतं, छोटी रोपं होती. बकऱ्या गायी खातील म्हणून त्याला सगळ्या दोघांनी मिळून असं काटेरी झाडांचं कुंपण पण केलं होतं. अगदी व्यवस्थित जतन केलं होतं. चिक्कय्या तिला विचारायचा की काय ग बाई, कशाला एवढं करतेस, काय कारण आहे? ती म्हणाली, मला लेकरू नाही ना दिलं पोटाला, मग मला माझी माया या झाडांवर शिंपडायची. आता ही झाडं वाढतील, ह्यांच्यावर पक्षी घरटी बांधतील, त्यांचे संसार सुरू होतील, ते मला माझ्या डोळ्याने बघायचे, त्यांचा किलबिलाट मला ऐकायचा आहे, पानांची सळसळ मला ऐकायची आहे, आणि मी यासाठी ही झाडं लावली. इतकी प्रेमाने झाडांवरून हात फिरवायची, इतकी प्रेमाने गप्पा मारायची त्या झाडांशी. बघता 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 काही वर्षात त्या रोपांचे मोठे मोठे वटवृक्ष झाले. आता ते दिसण्यात यायला लागले. आणि हे जे काम थिमक्का आणि चिक्कय्यांकडून झालं ते जगासमोर येण्यासाठी मात्र एक छोटासा प्रसंग घडला. तो थोडासा मजेशीर प्रसंग अशा अर्थाने होता की त्यावेळेला जे खासदार होते कर्नाटक मधले एक, ते तिथून प्रवास करत होते त्याच रस्त्याने. आणि तिथून प्रवास करत असताना त्यांना अचानक गाडीमध्ये छातीत दुखायला लागलं, अस्वस्थ झालं, एकदम श्वास घेता येईना झाला. आणि त्यांनी पटकन ड्रायव्हरला सांगितलं की थांबव रे बाबा गाडी, मी जरा बाहेर जाऊन बसतो. आणि त्यांनी दार उघडलं आणि ते बाहेर जाऊन बसले. एका दगडाला टेकून शांत खालतीच बसले रस्त्यावर. का बसले ते असे शांत? कारण तो परिसर पूर्णपणे हिरवागार होता. तो खरोखर सुंदर परिसर होता. आणि ती एवढी शुद्ध हवा घेतल्यावर त्यांना इतकं कमालीचं उत्साही वाटायला लागलं. त्यांना समजेच ना, मी आहे कुठे नक्की, मी स्वर्गात आहे का पृथ्वीवर आहे, हेच कळेना असं झालं. थोड्या वेळाने ते शांतपणे उठले, सगळीकडे नजर टाकली. त्यांच्या लक्षात आलं की हा सगळा रस्ता सावलीने झाकलेला होता, पूर्णपणे सावली होती. अतिशय त्यांना आनंद झाला. ते वेड्यासारखे इकडून तिकडे धावले. हे कुणी केलंय, कुणी केलंय विचारायला लागले. कुणी केलंय माहितीच नाहीये, एवढं सुंदर काम कुणी केलं असेल. त्यांनी आसपास तिथे मजूर काही शेतात काम करत होते, त्यांना विचारलं की अरे ही झाडं कुणी लावली इथे? तर त्या लोकांनी पटकन सांगून टाकलं, अहो थिमक्का आहे ना अपनी, उसने लगाय. थिमक्का कोण? तिचा पत्ता काढला. तिथे धावत गाडी घेऊन अक्षरशः गेले. खरं सांगायचं तर त्या दिवशी ते खासदार इलेक्शनच्या कामासाठी चालले होते. म्हणजे प्रचाराची सभा होती, कुठे कुठे काय काय त्यांचं ठरलेलं होतं शेड्यूल. पण ते सगळं सोडून ते थिमक्काला भेटायला गेले. थिमक्काची एवढीशी झोपडी विचारायची, त्या आतमध्ये ती काहीतरी सांबार बिंबार काहीतरी बनवत होती. आणि हे तिथे गेले. तिथे पोचल्यावर त्यांचा जो असिस्टंट होता तो पुढे गेला आणि त्याने विचारलं, हे थिमक्का का रहती है? तिला विचारलं, हिंदी पण नीट येत नव्हता, कन्नड भाषा. तिने कसं बसं उत्तर दिलं, मैं थिमक्का. अच्छा, साहब मिलना चाहते, आपको मिलना चाहते साहब. ती बाहेर आली बघायला. तर तो माणूस अक्षरशः त्यांच्या पायाच पडला. अरे क्या किया है आपने बाहेर? ती बिचारी घाबरली, काय केलं मी, काय झालं, सकाळपासून आपण काय केलं आठवायला लागली. तेव्हा त्यांनी उलगडा केला की असं असं झालं, मी अस्वस्थ होतो आणि मी बाहेर येऊन बसलो तर मला तुझ्या या झाडांनी तारलं. वटवृक्षाचा हा महिमा फार अगाध आहे. आपल्याला सगळ्यांना सत्यवान सावित्रीची गोष्ट माहिती आहे की सावित्रीने सत्यवानाला का बरं नेलं तिथे, का वटवृक्षाच्या खाली नेलं. आता आता कथा या पुढे येत आहेत, आपल्याला समजतायत. आणि सावित्री ही कोण होती मुळात हे आपल्याला माहिती आहे. थिमक्का एक प्रकारे सावित्री आणि हा सत्यवानच म्हणायला पाहिजे की ज्यांनी स्वतःपेक्षाही इतरांसाठी सुद्धा बरंच काही करून ठेवलं. तेव्हा त्या खासदाराने सांगितलं की हे इतकं मोठं काम तू केलंयस आणि तू गप्पा आहेस, कुणालाच त्याची माहिती नाही, आता मी हे होऊ देणार नाही. आणि नंतर ते जे धावत प्रचार सभेत गेले, त्या प्रचार सभेमध्ये प्रचाराचं भाषण थोडक्यात आटपून त्यांनी अक्षरशः थिमक्कांचं गुणवर्णन सुरू केलं भाषणामध्ये. इतके खुश होते ते थिमक्कांवर. आणि त्यावेळेला तिथे सगळ्या थरातले पत्रकार उपस्थित होते. म्हणजे अक्षरशः ब्रिटिश काउन्सिल कडनं आलेला एक सुद्धा पत्रकार तिथे चुकून आलेला, योगायोगाने आलेला होता. आणि दुसऱ्या दिवशी अखंड जगभरात थिमक्कांचं नाव पोचलं. एकाच नावाने, कुठच्या नावाने आपण कदाचित ऐकलं असेल, सालुमर्दा थिमक्का असं त्यांना नावच पडलं. सालुमर्दा थिमक्का म्हणजे सालुमर्दा कन्नड मध्ये ह्याचा अर्थ आहे
सालू मर्दा ह्याचा अर्थ वृक्षांची ओळ, द लाईन ऑफ ट्रीज. तिने सगळे वृक्ष असे एका ओळीत लावलेले आहेत रस्त्याच्या दुतर्फा, म्हणून त्याला सालू मर्दा आणि सालू मर्दा थिमक्का असंच तिला विशेषण आता पडलेलं आहे. वृक्ष माता असं सुद्धा त्यांना कौतुकाने म्हणतात. आणि त्यानंतर इतकी लोक त्या झोपडीकडे वळली असतील, म्हणजे स्वप्नात सुद्धा बाईने बघितलं नसेल हे सुख, एवढं तिच्या पदरात सुख पडलं. आणि अर्थातच त्याची सुद्धा तिला गरज वाटत नाही, तिला त्यात काही गमक पण नाहीये. काय आहे, कसली प्रसिद्धी, काय माहितीच नाहीये. तिला मजेत प्रश्न एकाने विचारला की थिमक्का, तुम्ही तर स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आलेला आहात, मग कसं होतं ब्रिटिशांचं राज्य, पारतंत्र्यात आपण होतो, कसं वाटलं तुम्हाला तेव्हा? तर तिने स्पष्ट विचारलं की कोण ब्रिटिश, पारतंत्र्य म्हणजे काय, आणि स्वतंत्र झालं म्हणजे नेमकं काय? केवढा महत्वाचा प्रश्न विचारला बघा. स्वतंत्र झालं म्हणजे नेमकं काय झालं, काहीच माहिती नाहीये. कारण मी ज्या खेडेगावात राहत होते तिथे साधंच वातावरण होतं, कसली झळच बसली नाही, आम्ही अगदी आहोत तसेच आत्ताही जगतोय, कसलाच संबंधच नाही जगाशी. अशा ठिकाणी वाढलेली थिमक्का आज तिला उदंड प्रमाणात प्रसिद्धी, पुरस्कार, तिच्याकडे अक्षरशः आता खोली भरून पुरस्कार आहेत. तिने त्यानंतर एका मुलाला दत्तक घेतलं. दत्तक घेण्यामागचं एकच कारण होतं की आपण हे जे वाढवलेलं धन आहे, हे धन आहे, ही झाडं म्हणजे धन आहे, धनसंपत्ता आहे निसर्गाची, तर ही जोपासली जावी आपल्यानंतर, यासाठी तिने मुलाला दत्तक घेतलं. त्याचं नाव आहे उमेश. आणि तो उमेश सुद्धा रोज एक झाड लावतोय. इतकं त्याने तिचा जिवंतपणे सुद्धा वारसा सुरू ठेवलेला आहे. इतकी मोठी माणसं आणि इतक्या साध्या प्रकाराने राहणारी आपल्याला भेटणं हे आपलं सद्भाग्य म्हणायला पाहिजे. खरं तर मला सांगताना अतिशय आनंद होतो की थिमक्कांना 2 वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्कार मिळाला. आपण मुद्दाम ह्या गोष्टीचा व्हिडिओ मुद्दाम युट्यूबवर बघा, काय सुंदर दिसतात त्या. 107 वर्षाच्या असताना त्यांना मिळालेला हा पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार. छान हिरवी साडी, ते आडवं गंध भस्म लावतात ना कर्नाटकी लोक, छान अशी टिकली आहे, आणि त्या चप्पल काढून चालत गेलेले आहेत घ्यायला. बघा हे संस्कार आहेत. म्हणजे जी माणसं निसर्गाच्या जवळ आहेत, ती स्वच्छ आहेत, शुद्ध आहेत, पवित्र आहेत, त्यांच्यात लबाडीचा लवलेश सुद्धा नाही, जो आज शहरात राहण्याच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकामध्ये थोडा का होईना शिरलेला आहे. पण ह्या लोकांमध्ये नाही. ही अतिशय पारदर्शक स्वच्छ माणसं आहेत. त्या तिथे गेल्या, त्यांच्या बरोबर एक माणूस होता त्यांना अटेंड करणारा, त्या गेल्या. रामनाथ कोविंदांनी त्यांना हातात, राष्ट्रपतींनी आपल्या त्यांना हातात ते पत्रक दिलं, ते छान असं रोल केलेलं असतं, ते हातात त्यांनी धरलं आणि क्षणात त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला रामनाथ कोविंदांच्या. क्षणात काय झालं त्यांना सुद्धा कळलं नाही. सगळीकडे हास्याची लकेर उमटली. आपण बघा मुद्दाम मोदीजी सुद्धा इतके छान गालातल्या गालात हसतायत तेव्हा. इतकं सहज व्हावं. किती आपल्याला बंधन असतात आणि त्यांना किती बंधन असतात. त्यांना एक ठराविक ह्याच्या पलीकडे जाता येत नाही त्यांच्या मोठ्या पदानुसार. त्यांना आश्चर्य वाटलं की इतकी साधी बाई आपल्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवते. तिला पुरस्कार मिळालेला असताना ती आपल्याला आशीर्वाद देऊन जाते. त्यांनी त्यांच्या मत त्यांचं मांडलं की मला क्षणभर हुरळून गेलो मी, मला बरं वाटलं. कितीतरी दिवसांनी कुणीतरी असं माझ्या डोक्यावर हात ठेवला. किती म्हणजे आपल्या विचारांच्या पलीकडली ही माणसं आहेत. मग भले ती अशिक्षित असेल, तिला काही जगाशी संपर्क नसेल, पण वागण्याची रीत ही खरोखर शुद्ध आहे आणि ती आपण खरंच शिकायला पाहिजे. आज थिमक्कांनी जवळपास 8,000च्या वर झाडं लावलेली आहेत. आणि 8,000 म्हणजे इट्स नॉट अ जोक. आपण एक झाड सुद्धा लावलं तरी 10 ठिकाणी ग्रुपवर पाठवून देऊ, स्टेटस ठेवू मी झाड लावलं म्हणून. आणि ह्या बाईने आपली एका शब्दाने जाहिरात केलेली नाही, लोक तिच्याकडे गेलेली आहेत बघायला. तिचं काम बोलतं. शेवटी तुमचं काम बोललं पाहिजे आणि त्या कामातून तुम्ही प्रसिद्ध व्हायला पाहिजे तुमच्या. हे फार मोठा एक धडा आपल्याला थिमक्का देऊन जातात. मला फार भरून सुद्धा येतं थिमक्कांबद्दल. जेव्हा मी नेहमी कीर्तनातून हा विषय बऱ्याचदा मांडते, कीर्तनातून मांडताना बऱ्याचदा असं होतं की छान पद वगैरे गायला मिळतात, त्यामुळे तो एक आनंद वेगळा असतो. पण थिमक्कांचं हे कार्य म्हणून महत्वाचं आहे. थिमक्कांचा एकच फोटो माझ्या कायम स्मरणात राहील. त्यांनी असे मस्त हात पसरलेले आहेत आणि पूर्ण बॅकग्राऊंडला त्यांची ती वडाची झाडं आहेत.
आणि त्या मोकळा श्वास घेतायत. इतका इतका सुंदर आणि तजेलदार चेहरा, मेकअपचा एक थरही बाईच्या चेहऱ्यावर नाही. अतिशय सुंदर बाई, म्हणजे सौंदर्य हे कशात आहे हे त्यांच्याकडे बघून कळावं. अशा बाई ज्यांनी नकळतपणे आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी इतक्या झाडांची देणगी आपल्याला दिली, म्हणजेच तेवढ्या प्रमाणात प्राणवायूची देणगी आपल्याला दिलेली आहे. म्हणून ह्या दोघी मला अतिशय महत्वाच्या वाटतात. 8व्या वर्षी जागी झालेली ग्रेटा आणि 108व्या वर्षी सुद्धा उत्साहाने झाड लावणारी थिमक्का, या दोघींचं महत्व आपण कायम स्मरणात ठेवून केवळ हे ऐकून सोडून द्यायचं नाहीये, आपल्याला हे प्रत्यक्ष आचरणात आणायलाच पाहिजे. नाहीतर 2020ला नांदी करोनाच्या निमित्ताने झालेली आहेच, त्यानंतर आता झालेले महापूर आणि हळूहळू हे होत राहणार आहे. आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तेवढ्यासाठी या 3 ग्रेटर ग्रेटेस्ट बायकांचा विचार आज मला आपल्या पुढे मांडायला मिळाला. मला अतिशय आनंद याच गोष्टीचा आहे की हे विचार मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकले. याबद्दल मी आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आपण आपापल्या परीने आपल्याकडून कर्ब उत्सर्जन कसं कमी होईल, संरक्षणासाठी निसर्गाच्या मी काय काय करीन आणि ते कसं कसं पसरवीन अजून लोकांपर्यंत, याचा मात्र मनापासून विचार करूया. मी मुद्दाम 2-3 नावं आपल्याला पुस्तकांची सांगते. दिलीप कुलकर्णींचं एक अतिशय छोटं आणि सोपं वाचायला असं पुस्तक आहे, दैनंदिन पर्यावरण, ज्यात एकेका पानावर तुम्हाला एक एक उपाय दिलाय. अतिशय सुंदर उपाय, कधीही आपण घरात राहून हे आरामात करू शकतो. हे मुद्दाम करूया आणि हे व्रत म्हणून घेतलं तरच आज आपला निसर्ग वाचणार आहे. नाहीतर आपल्या पुढल्या पिढीने आपल्याला दोष देणं या पलीकडे दुसरं आपल्या हातात काहीच राहणार नाही. ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया आणि या ग्रेटेस्ट महिलांचा सन्मान, त्यांच्या विचारांच्यावर आपला आचार करून नक्की पूर्ण करूया, अशी मी आशा करते, प्रार्थना करते सगळ्यांना आणि माझ्या व्याख्यानाला इथेच विराम देते. धन्यवाद. कार्यक्रमाची फीडबॅक लिंक ही चॅट मध्ये पाठवलेली आहे. सर्व सहभागी सदस्यांनी कृपया फीडबॅक अवश्य द्यावे. धन्यवाद. खाडीलकर मॅडम, माईक चालू करा. एक मिनिट. हा, आता येतोय आवाज? येतोय. हा, तर 2 उत्तम स्त्री व्यक्तिमत्वांचा परिचय करून दिलात. पण आज आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत की आपणही स्त्री आहात आणि स्त्रीकडून पुन्हा एका स्त्री शक्तीचं, स्त्री जागराचं काम आपण नक्कीच केलेलं आहे. खूप उत्तम संदेश आपण आपल्या व्याख्यानात दिलाय, त्याबद्दल खरंच आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आता यानंतर माझे सहकारी प्राध्यापक शिकारे सर यांना मी विनंती करते की कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन त्यांनी करावं. आजच्या या कार्यक्रमासाठी श्रुती बोंद्रे मॅडम यांनी खरोखर ग्रेटेस्ट व्यक्तिमत्वांचा त्यांचे विचार व कार्याचा आढावा आपल्यासमोर सादर केला आणि कुठल्या प्रकारचं बॅकग्राऊंड नसताना ग्रेटा थुनबर्ग म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे. आणि या दोघींचाही विचार आता आपण बघतो, जागतिक हवामान बदल, जागतिक तापमानामध्ये होणारी वाढ, याच्याबद्दल मॅडम खरोखर आपण खूप या दोघींचे विचार कार्याचा आमच्या समोर मांडलात. आणि फक्त कुणी एका व्यक्तीने यांचा आदर्श घेण्यासारखा नाही किंवा त्यांचा आदर्श म्हणण्यापेक्षा आता समाजाची जी गरज आहे की प्रत्येक व्यक्तीने ठरवलं तर ते सहज शक्य आहे. तर त्याबद्दल मॅडम आपण खूप छान त्यांची माहिती दिली. मी आपले महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य धारात सर यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला असं मी अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.